नितेश राणेंच्या मुंब्राच्या नामांतराच्या मागणीवर एमआयएम नगरसेवक आक्रमक. नितेश राणेंना मुंब्रामध्ये बंदी घालण्याची एमआयएम नगरसेवकांची मागणी. उदय सामंतांनी घेतली भास्कर जाधवांची भेट. दोन्ही नेत्यांच्या भेटीमुळे कोकणातील राजकारणामध्ये चर्चेला उधाण. रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली. नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरून पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज. जिल्ह्यातील रस्ते दर्जेदार आणि खड्डेमुक्त करण्याच्या सूचना. चाकणमधील रस्त्यांची अवस्था भयाण. उद्योगमंत्र्यांनी रविवारऐवजी वर्किंग डेला इथं येऊन पाहावं. आदित्य ठाकरेंचा उदय सामंतांना सल्ला. चाकणच्या मुद्द्यावरून रोहित पवार आणि विखे पाटलांमध्ये जुंपली. अपुऱ्या व्यवस्थेमुळे कंपन्या बाहेर जात असल्याचा रोहित पवारांचा आरोप. तर रोहित यांनी सुरू केलेले राजकीय उद्योग थांबवले तरी पुरेसं, विखे पाटलांचा टोला. गोवा महामार्गावर 20 ठिकाणी अपघाताचा धोका. मुंबई गोवा हायवेवर 20 ठिकाणी ब्लॅक स्पॉट. पळसपे आणि पोलादपूर दरम्यान 17 अपघातप्रवण ठिकाणं. रत्नागिरीतील खेड, भोसते, हातखंबा तर सिंधुदुर्गातील कणकवली, जाणवली ठिकाणांचा समावेश. माळशेज घाटामध्ये वाहतूक कोंडी. पर्यटकांना वाहतूक कोंडीचा मनस्ताप. विकेंड जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांची गर्दी. अलिबागमधील खुटल ठाकूरवाडी अजूनही रस्त्याविना. पावसाळ्यामध्ये ग्रामस्थांचा पाण्यातून प्रवास. ग्रामस्थ विद्यार्थ्यांचे हाल. प्रशासनाचे दुर्लक्ष. 30 ते 40 कुटुंबाचे रस्त्याविना हाल. नालासोपाऱ्यामध्ये केकमध्ये आढळली पाल. केक खाल्ल्यानं 11 जणांना विषबाधा. नागरिकांच्या जीवाशी खेळ. पान मसाल्याची जाहिरात करणं सेलिब्रिटींना भोवलं. शाहरुख खान, अजय देवगन, टायगर श्रॉफला नोटीस. जाहिराती न हटवल्यास 50 लाखांचा दंड. भारतातील उद्योगपतींच्या संपत्तीमध्ये विक्रमी वाढ. उद्योगपतींची संपत्ती तब्बल 138 लाख कोटींवर. उद्योगपतींची संपत्ती भारताच्या आर्थिक अर्थव्यवस्थेच्या 35%. 2 वर्षात संपत्तीमध्ये दररोज सरासरी 4073 कोटी रुपयांची भर. हिंगोलीमध्ये शिक्षण व्यवस्था जीर्ण स्थितीमध्ये. जिल्हा परिषद शाळेला तडे, छताला गळती. शिक्षण विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप. जीव धोक्यात घालून विद्यार्थी गिरवतायत शिक्षणाचे धडे. मालेगावच्या चिखल ओहळ ग्रामपंचायतमध्ये राडा. निकृष्ट दर्जाच्या रस्त्यावरून रणकंदन. रस्ते कामावर ग्रामस्थांकडून प्रश्नचिन्ह. अवघ्या 10 दिवसांमध्ये डांबरीकरणाचा थर निघाला. कामाच्या दर्जाबाबत ग्रामस्थांकडून तीव्र नाराजी. रायगडच्या महाड एमआयडीसीमध्ये गॅस गळती. गॅस गळतीमुळे 8 जणांना बाधा. एकाचा मृत्यू. हायड्रोक्लोराईड ऍसिडमधून गॅस गळती. महाडच्या एमएमए रुग्णालयामध्ये उपचार सुरू. सोलापुरातील इंदिरा गांधी स्टेडियमचा एमसीए सोबतचा करार रद्द. मुद्रांक भरून नोंदणी केली नसल्यानं करार रद्द. सोलापूर महापालिका आयुक्तांची मोठी कारवाई. 8 महिन्यांची मुदत देऊनही करार केलाच नाही. 48 तासांमध्ये स्टेडियमचा ताबा महापालिकेकडे देण्याचा निर्णय. शनिशिंगणापूरमधील शनिदेवाच्या मूर्तीला भेसळयुक्त तेलाचा अभिषेक होत असल्याची चर्चा. मंदिर परिसरामध्ये भेसळयुक्त तेल विक्रीचा आरोप. राष्ट्रीय श्रीराम संघाकडून चौकशीची मागणी. नाशिक त्र्यंबकेश्वर मार्ग खासगी वाहतुकीसाठी बंद. श्रावणी सोमवारच्या पार्श्वभूमीवर निर्णय. उद्या रात्री 8 वाजेपर्यंत नाशिक त्र्यंबकेश्वर मार्ग बंद. घृष्णेश्वर मंदिरामध्ये सोमवारी व्हीआयपी दर्शन बंद. दर सोमवारी व्हीआयपी दर्शन, अभिषेक, महापूजा बंद. सामान्य भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी निर्णय. श्रावणामध्ये भाविकांच्या गर्दीवर उपाययोजना. सामान्य भाविकांना जलद आणि सुलभ दर्शन घेणं शक्य होणार. औंढा नागनाथ मंदिर संस्थानचा मोठा निर्णय. नागनाथाचा मुकुट गर्भगृहाच्या पायरीजवळ ठेवणार. नागनाथाचं मुकुट गर्भगृहाच्या पायरीजवळ ठेवणार. भाविकांना कमी वेळात दर्शन घेता येणार.
ऐतिहासिक गड किल्ल्यांचं पर्यटन सोपं होणार. सरकार 45 ठिकाणी रोपवे सेवा सुरू करणार. गड किल्ले, धार्मिक स्थळी रोपवे उभारणार. कुलाबा किल्ला, घारापुरी लेणी, माथेरानचा समावेश. राज्यातील पर्यटनाला चालना मिळणार. नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीला 8 डिसेंबरपर्यंत ब्रेक. राष्ट्रीय हरित लवादाकडून निर्बंध कायम. वृक्षतोडी विरोधातील याचिकेवर पुढील सुनावणी 8 डिसेंबरला. वृक्षतोड थांबवल्यानं साधुग्रामचं काम रखडलं. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर परिणाम होण्याची शक्यता. अरुणाचल प्रदेशामध्ये पावसाचं थैमान. मुसळधार पावसामुळे अनेक भागामध्ये पूरस्थिती. अनेक ठिकाणी दरड कोसळली. रस्ते खचल्यानं गावांचा संपर्क तुटला.